1, 2, 3, 4. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज आम्ही परत ब्लॉग बनवतोय आणि आज आम्ही चाललोय MS ठाकूर फार्म हाऊसला. खूप टाइम नंतर आम्ही चाललोय. काय बोलत आहे? जिकडे आपण लास्ट टाइम जाऊन आलोय. हा, एकदा जाऊन आलो, पण तिकडचा ब्लॉग भरपूर टाइमच्या अगोदर गेले ना. हा, पण होळीमध्ये. हा मागच्या होळीला गेलो. तिकडचा ब्लॉग नाहीये, पण आज आम्ही ब्लॉग बनवतोय. मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. फार्म हाऊस खूप छान आहे, खूप अफोर्डेबल आहे. 1500 पर पर्सन आम्हाला भेटलंय. आम्ही 6 जण आहे, 4 तरी पण आम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये भेटलंय. तुम्हाला 1500 ते 1800 पर्यंत रेंज असेल, जसं तुम्ही लोक असेल तसं. ऑलरेडी खूप लेट झालंय. नेहमी आम्हाला लेटच होत असतं. बघा आता. नाही ते नको, त्याची गरज नाहीये. असं होते. किती वाजले बघा, 5:30. आणि आमचं चेक इन होतं 5 वाजताचं. बॅग्स वगैरे भरल्यात. आणि जॉयला आम्ही ना घरातच ठेवतो ॲक्च्युली. त्याला पेट सिटिंगसाठी न्यायचं होतं, म्हणजे पेट बोर्डिंगसाठी न्यायचं होतं, पण ते खूप न्यायचं आणायचं पण खूप त्रास होतो. आणि त्याला म्हटलं की त्याला घरीच ठेवतो आणि सकाळी सतीश एक राऊंड मारून जाणार आहे इकडे, कारण ते आमच्या रात्री आलो तर येईल एक राऊंड मारा रात्री. हा, आमच्या घरापासून जास्त दूर नाही आहे, ते 20-25 मिनिटच लांब आहे. तर मग आम्ही एक राऊंड मारायला येऊ आणि जॉयला खायला वगैरे देऊ. एक राऊंड पण मारून जाऊ सती जॉयला, आहे ना, वॉकला पण नेऊ. आणि जॉय घरामध्ये जास्त कम्फर्टेबल असतो बाहेरपेक्षा. तो घरामध्ये जास्त कम्फर्टेबल असतो, त्याच्यामुळे मग मला वाटतं की बाहेर सोडण्यापेक्षा घरामध्येच त्याला ठेवू आजचा दिवस. ते घरापासून जवळ आहे म्हणून, नाही तर चावते. जॉय आम्ही आलो. आम्ही खायला थांबले, काहीतरी भूक लागली खूप, असं निघालेलो घरून. सतीश भूषण लोक लांबून येत आहेत ना, अजून आले नाही आहेत ते लोक आल्यावर निघणार आहे. आम्ही एका स्पॉटला थांबलोय, मग इथून जाणार आहे. सतीश त्याला काय बोलतोय काय माहिती, तो नाही बोलतोय आणि सतीश काहीतरी त्याला रिक्वेस्ट करतोय, काय माहिती काय चाललंय यार. त्याला बोलले एक नॉर्मल शॉर्मा घेऊन ये, खूप भूक लागली आहे. रिसॉर्टला जाईपर्यंत भूक कंट्रोल नाही होणार. इकडे ना हे असतं, तो छोटासा मेला आहे इकडे, सगळं गेम्स वगैरे असतात आणि खायला प्यायला पण चांगलं असतं. इकडे समोर लोटस पॉइंट आहे, इकडे लेक आहे, इथे पार्क सारखं. इथे सगळे माणसं संध्याकाळची येतात. खूप लेट झालंय, लिटरली अंधार झालंय. भूषण लोक मागे दिसत पण नाही. भूषण कुठे राहायला, कुठे काय माहिती. आणि जे अजून आमचे 2 फ्रेंड्स येणार होते, ते लोक ऑलरेडी आलेत फार्म हाऊसवरती. आम्ही किती मिनिटं दाखवत आहेत, 3 मिनिटं दाखवत आहेत मॅपवरती. 3 मिनिटामध्ये पोहोचू तिकडे. आम्ही फार्म हाऊसला आहे बघा. इकडे फार्म हाऊस असा आहे, या साईडला पूल आहे आणि थोडंसं डेकोरेट केलंय, मला वाटतं न्यू इयर साठी केलंय. इकडे वरती चिल एरिया आहे, इथे वरती पण बसू शकतो, पण आता नाही बसणार आहे आम्ही आता या साईडला इकडे टेबल टाकून बसलोय जराशी नाश्ता वगैरे करायला. हा पूल आहे, पूल खूप मस्त आहे. आणि ह्या साईडला सगळ्या रूम्स आहेत. रूम्स तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो. रूम्स आम्ही पूल साईडचेच घेतले, तिकडे पण रूम्स आहेत ह्या साईडला. ते बघा तिकडे जे दिसते ना, ते रूम्स आहेत. पण पूल साईडचे रूम जरा बेटर आहेत, कारण कसं चेंज वगैरे करून फटाफट इकडे यायला. इकडनं एंट्री आहे का? आहे, इकडनं दाखवतो तुम्हाला. आम्हाला 2 रूम भेटलेत 6 जणांमध्ये. हे बघा, हा इकडे रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि इकडे 2 रूम आहेत. सतीशचे लोक इकडे आतमध्ये चेंज करतायत, भूषण सतीश. आणि इकडे किचन एरिया आहे आणि इथे नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू शकतो. साई बोलते मला नको, पण तिला आज मी व्हिडिओमध्ये घेणारच आहे. बघा, ही माझी मैत्रीण आहे, ती नेहमी लपत असते कॅमेरापासून. भूषण लोक आता रेडी होऊन आलेत. आता आम्ही चहा देतात तर चहा पितो आणि मग थोड्या वेळाने जेवण वगैरे बघू. ही माव बघा कशी घेते दे. सकाळचे 9 वाजलेत आणि सतीश गेलाय आता जॉयला बघायला. जॉयचा वॉक वगैरे, त्याचं फूड, सो त्याचा अपडेट घ्यायला गेलाय. आता कॉल आला होता त्याचा, बोलला की सुशी करून ठेवले त्याने घरातच, सो वॉकला नाही नेणार, फक्त खायला देऊन येणार आहे. सगळेजण आम्ही आत्ताच उठलोय. सकाळचं 9 वाजता बघा कसा दिसतोय फार्म हाऊस, मस्त दिसतंय एकदम. भूषण लोकांनी ब्रश नाही आणलेत, आता भूषण ब्रश आणायला चाललाय बाहेर. ते काकावरती क्लीन करतायत, त्यांनी सगळं क्लीन केलं आहे मगाशीच.
इकडे वरती एक आहे प्लीज, इकडे छान आहे, इथे बसू शकता तुम्ही टाइमपाससाठी आणि जागा पण मस्त आहे. इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय. पूर्ण फार्म हाऊसचा व्ह्यू दिसतो इथून आणि मस्त जागा इकडे वरती छान वाटतंय. आम्ही वरती आलोच नव्हतो रात्री कारण खूप मच्छर चावत होते. इथून बघा पूर्ण फार्म हाऊस दिसतो. इथे 2 गार्डन टाईप आहे, 2 झोपाळे आहेत. इथून एंट्रन्स आहे. इकडे 2 अजून रूम आहेत. इकडे बघा हे रूम्स दिसतात ना, हे पण फार्म हाऊसचेच रूम्स आहेत. इथून पूर्ण फार्म हाऊस दिसतोय. हे पूर्ण गाव साईडला आहे त्याच्यामुळे आतमध्ये म्हणजे सगळं आजूबाजूला सगळं जंगलच दिसतंय बघा. जिथे बघाल तिथे झाडं वगैरे दिसतात, घरं काही दिसत नाही आहेत. साई चालली आहे पाण्यामध्ये, आम्ही नंतर राहील थोड्या वेळाने. मला तर जाऊच वाटत नाही.